नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी उमेश बोरसे स्वागत करतो आपल्या लाडक्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यू आर लाईव्ह. येस, मॅचिंग फर्स्ट टाईम इन दुबई वेअरिंग साडी. हो निशू, पण मॅच झालं रे आपल्याला. गुड. मित्रांनो, आजचा नवीन ब्लॉग खूप छान आणि खूप मतलब आपल्या मनाला भिडणारा असा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. नवीन विषय आहे. चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा नवीन असा छान असा ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. तुमच्यासाठी आजचा विषय दुबईचं हिंदू मंदिर. आपण तिथं आज भेट घेत आहोत. आपण भारतात नाही आहेत आणि भारताबाहेर देखील मित्रांनो बरेचसे असे मंदिरं आहेत, हिंदू मंदिरं आहेत. आणि त्याच्यापैकी एक मंदिर दुबई येथे आता नुकतंच मागच्या वर्षी 2022ला त्याचं उद्घाटन झालं होतं. त्या मंदिराचं आपण आता दर्शन घेणार आहोत. आपल्या ब्लॉगवर मी तुम्हाला एक मंदिराविषयी एक भाग दाखवला होता मित्रांनो. हे ते मंदिर नाही आहे, हे आहे दुबईचं हिंदू मंदिर. मित्रांनो, आजच्या ब्लॉगसाठी माझ्यासोबत माझी मिसेस साधना बोरसे, आमचे छडाक मास्टर निशांत, मला ओळखतात. माझं नाव उमेश बोरसे, परत एकदा सांगतो मित्रांनो. मित्रांनो, थोडा चालावं लागतं आहे. जस्ट आम्ही आता बसमधून उतरलो आहे. तर दुबईची RTA ची जी बस आहे ती आपल्याला ह्या मंदिरापर्यंत घेऊन आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर जेबल अलीचं ह्या हिंदू टेम्पलला यायचं आहे तर तुम्हाला लोकेशन म्हणजे नावामध्ये दिलं आहे जेबल अली हिंदू मंदिर. आणि तुम्हाला त्यासाठी एक एनर्जी म्हणून किंवा इब्न बतुता म्हणून एक मेट्रो स्टेशन आहे. इथून दोघा ठिकाणाहून तुम्हाला F44 नावाची नंबरची बस भेटेल, जी तुम्हाला या टेम्पलपर्यंत आणेल. आणि हा जो परिसर आहे इथं फक्त टेम्पलच नाही मित्रांनो, एक तुम्हाला तो हा एक चर्च ख्रिश्चन लोकांसाठी, बाजूला गुरुद्वारा आहे मित्रांनो. आणि त्याच्या मागं तुम्ही आपला झेंडा पाहू शकतात हिंदू मंदिराचा. अगदी छान असा परिसर. मी फर्स्ट टाईम या मंदिराला व्हिजिट करतो आहे मित्रांनो. हा गुरुद्वारा, इकडं चर्च आणि त्या बाजूला मंदिर. हे धार्मिक स्थळांसाठी एक मस्त अशी जागा दुबईमध्ये दिलेली मित्रांनो. आणि छान असं डेकोरेशन वाटणार नाही तुम्हाला आपण एका गल्फ कंट्रीमध्ये फिरतो आहे. एक इंडियन पॅलेसचा असा काहीतरी इंडियन असल्याचा अभिमान. थोडा आश्चर्याचा झटका मित्रांनो. आपला जो पहिला व्हिडिओ होता तो आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिराचा जो टायमिंग आहे तो मित्रांनो 8:15पर्यंत आहे. मॉर्निंग ओपन झाल्यानंतर इव्हिनिंगला 8:15पर्यंत आहे. आणि आम्ही पोचलो 8:20 8:30ला, म्हणजे 10-15 मिनटासाठी मंदिर क्लोज झालं होतं. तर ती शूटिंग आज आपण कंटिन्यू करूयात. आज परत आपण चाललो आहे दुबईच्या हिंदू मंदिराला. आज अजून एक मेंबर जो आहे आपल्यासोबत आता वाढणार आहे. थोड्या वेळात भेटूया त्याला. काय म्हणायचं आहे का? नमस्कार मित्रांनो, मी निशान उमेश बोरसे आपलं स्वागत करतो लाडक्या आवडच्या. त्याचं नाव आहे यू आर लाईव्ह. आता जातो आहे आपण मंदिरचे दर्शन करायला. चला आपला कार्यक्रम सुरू करूया. होय, जायचं नाही हा. देखा मित्रांनो, जर दुबईच्या हिंदू मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही स्वतःच्या पर्सनल गाडीने येत असाल तर ऑन गुगल मॅप तुम्हाला तो रस्ता माहीत पडू शकतो. बट जर तुम्ही RTA दुबईच्या ज्या
मेट्रोज आहेत और बसेस आहेत त्याच्याने यायचं असेल तर तुम्हाला जे मेट्रो स्टेशन आहे जवळचं 2 मेट्रो स्टेशन आहे, एक इबन बतुता आणि एक एनर्जी मेट्रो स्टेशन. त्या दोघांपासून तुम्हाला एक 44 नावाची बस ती तुम्हाला डायरेक्टली मंदिराच्या जवळ उतरवेल. अगदी काही 5 मिनटाचा रस्ता आहे मेट्रो टू मंदिर. मित्रांनो, आपला अजून एक मेंबर मिस्टर योगेश पाटील या व्हिडिओमध्ये आलेला आहे. काल काही पर्सनल कामामुळे त्याला येता नाही आलं, बट देवाची कृपा यायचं होतं, आला. येस 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 येस. टायमिंग. मित्रांनो, परत आपण आपल्या जिथून काल शेवट केला होता आज सुरुवात तिथूनच. जबरदस्त रोषणाई केली आपल्या हिंदू मंदिराला. इकडे प्रसाद भाई आहे. हां, वाव. चल इकडनं कुठून जायचं आता? जेवढी येईल तेवढी. दो लाइन बोलो. काय प्रसाद? छान असा एक परिसर हा फॅमिलीसाठी दुबईमध्ये, आणि खासकर आपल्या भारतीय संस्कृतीसाठी की एवढं भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर असं एक मंदिर दुबईच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि परिसर नुसतं छानच नाही मित्रांनो, तर क्लिनिंग वगैरे आणि लाईटिंग जबरदस्त अशी व्यवस्था केलेली आहे. जागोजागी LED स्क्रीन लावलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यावर ज्या काही सूचना असतात मंदिरावरच्या त्या सूचना देखील दाखवल्या जातात मित्रांनो. छान असा परिसर आहे आणि खूप स्वच्छता म्हणावं लागेल. एक म्हणजे वाटणार नाही तुम्ही एका सार्वजनिक ठिकाणी बसले. अतिशय क्लीन जे एन्व्हायरमेंट म्हणतात ना, त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे मित्रांनो. एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो, बट छान वाटलं येऊन. आणि जर तुम्ही दुबईला भेट देत असाल तर नक्की या हिंदू टेम्पलला भेट द्या. दुबईमध्ये भरपूर असे टेम्पल आहेत, बट एक भव्य दिव्य आणि असा एक नजारा तुम्हाला पाहायला नाही मिळणार. अजून एक अबुधाबीला बाप्स हिंदू मंदिर जे बाप्स म्हणून स्वामीनारायणांचं ते ओपन होणार आहे. अजून त्याची डिक्लेरेशन नाही झालेली,
बट बांधकाम सुरू झालेलं आहे मित्रांनो. लवकरच त्याची पण ओपनिंग होईल. शक्यतो आपण ते पण तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करू. विविध देवतेंचे जे प्रतिमा आहेत किंवा स्टॅच्यूज आहेत त्या इथं आहेत मित्रांनो. स्टार्टिंग होते, सुरुवात जी होते ती गणपती बाप्पांच्या दर्शनाने, नंतर अय्यप्पम स्वामी, त्याच्यानंतर राधेकृष्ण, दुर्गा माता, साईबाबा, महादेवाचं मंदिर आहेत. असे एकाच मंदिरात वेगवेगळ्या देवांच्या आरास मूर्ती तुम्हाला इकडं पाहायला मिळतात मित्रांनो. आणि बाजूलाच चर्च आणि गुरुद्वारा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नक्कीच दुबईचं हिंदू मंदिर पाहायला तुम्हाला आवडलं असेल. असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल आपल्या चॅनलला तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.